माती मिश्रित बोगस खतांचा भंडाफोड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. यवतमाळ येथील भोयर औद्योगिक क्षेत्र परिसरात ओम ऑर्गॅनिक फर्टिलायझर या अनधिकृत खत उत्पादन कारखान्यावर कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री छापा टाकून तब्बल 24,73,450 रुपये किमतीचा एकूण 107.55 मेट्रिक टन 2,151 बॅग बेकायदेशीर रासायनिक व सेंद्रिय खतांचा साठा हस्तगत करण्यात पथकाला यश आले आहे. या प्रकरणी लोहारा MIDC पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून खत क्षेत्रातील या मोठ्या गैरव्यवहारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शेतकरी चळवळ यवतमाळ यांच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन जिल्ह्यात बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा शिरकाव रोखण्यासाठी मागणी केली होती. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात संशयित खतसाठा समोर आल्याने शेतकऱ्यांच्या हिताबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकरी आपल्या कष्टाच्या पैशातून खत खरेदी करतो, पण जर त्याला खताच्या नावाखाली निकृष्ट किंवा बोगस माल विकला जात असेल तर त्याने जमिनीत खत पेरायचे की माती असा संतप्त सवाल निर्माण होत आहे. सदर प्रकरणाची कृषी विभागाने दखल घेत संबंधित साठ्यावर कारवाई केली असून खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे देण्यात आले आहेत. तपासणी अहवालानंतर सत्य समोर येईलच. मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात ज्या ठिकाणी बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा शिरकाव होत असेल त्या सर्व ठिकाणी व्यापक तपासणी मोहीम राबवण्यात यावी. संबंधित विक्रेते व कंपन्यांची चौकशी करण्यात यावी. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी. अशा बनावट किंवा निकृष्ट कृषी निविष्ठांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी आणि तपासात दोषी आढळणाऱ्या कंपनी मालक व संबंधित जबाबदार व्यक्तींवर कृषी विभागाने आणि प्रशासनाने कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी चळवळ यवतमाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे. वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट. लोक म्हणतात पंढरी पाठे ऍक्टिंग करते, अधिकाऱ्यांना बोलते, स्टंट करते. अबे स्टंट नाही, बोगस खत आहे, बोगस खत. हे शेतकऱ्यांसाठी बांधतो आम्ही, शेतकऱ्यांसाठी लढतो आम्ही. आमच्याकडे काही नाही, फाटका मी फाटका. पण ज्या शेतकऱ्याच्या माती या पद्धतीचं खत फेकलं जात असेल तर अन्याय, आणि या अन्यायाचा कधीच आम्ही सहन करणार नाही. कारण शेतकरी, कष्टकरी या देशाचा पाठीचा कणा आणि तो जिवंत राहायला पाहिजे, हाच माझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे. कृष्णाभाऊ असतील, सचिनदादा मणिवर असतील, माझे सहकारी मित्र ऍडव्होकेट आहेत, दीक्षांत बघत असतील. आमची विनंती आहे की मायबाप जो कोणी कंपनीचा मालक असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून कारवाई झाली. कंपन्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती आहे? भरपूर आहे. एक सापडत आपल्याला माहित पडत आता. हंगाम झाला पूर्ण. अशा कितीतरी बोगस कंपन्या यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत, त्याचं पण इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. PGR कंपन्या असतील, सीड, फीड, फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, मॅक्रोन्यूट्रिएंट, मायक्रोन्यूट्रिएंट, these are the all fertilizer are essential for the agriculture, for the cultivation of शेती, माती आणि सब कुछ. आणखी एक आपण शंका उपस्थित केली की बाहेर राज्यातून आपल्या यवतमाळ जिल्ह्यात माल येतो. हो, त्याचे पण त्यानं हे केलं आहे, तर ते कधीतरी सापडणार. बाहेर राज्यातनं सीड बोगस येतं, फर्टिलायझर बोगस येतं. त्याची मागणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून माननीय कलेक्टर असतील, माननीय जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी असतील त्यांना केली होती. आता हे प्रत्यक्ष एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी जे फर्टिलायझर आहे ते MOP, दॅट इज कॉल्ड म्युरेट ऑफ पोटॅश. याच्यामध्ये पोटॅश असते आणि ते अत्यंत महत्वाचं निडेबल फर्टिलायझर शेती मातीसाठी आहे. ही विनंती पुन्हा एकदा करतो, कंपनीच्या मालकावरती कारवाई झाली पाहिजे, कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. याच्यानंतर यवतमाळमध्ये बोगस खत, बी आणि कीटकनाशक सापडलं नाही पाहिजे. त्यासाठी डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर काय काय कारवाई करणार या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे. थांबतो पंढरी पाठे, शेतकरी चळवळ यवतमाळ. जय जवान जय किसान. जय किसान.